पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंच नदीवरील पालोरा घाटावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई करून तब्बल 1,42,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 5 अवैध वाळू तस्करांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। जप्त केलेल्या मालांमध्ये 140 ब्रास वाळू, पोकलेन मशीन, जेसीबी, 2 टिप्पर आणि मोबाईल फोनचा समावेश आहे। आरोपींमध्ये सुजात अहमद सिद्दीकी वय वर्ष 56, अनंतनगर नागपूर, नितेश राणती नारायण सिंग वय वर्ष 33, दहेगाव रंगारी, अमोल विष्णू देशमुख वय वर्ष 30, जय भोलेनगर चनकापूर, मोहम्मद कमर ताजुद्दीन खान वय वर्ष 42 वलनी, राजेंद्र श्रवण शेंडे वय वर्ष 40 पारडी याचा समावेश आहे। दरम्यान कमर अहमद सिद्दीकी आणि तबरेज सिद्दीकी हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। ही धाड रविवारी 24 ऑगस्टच्या संध्याकाळी टाकण्यात आली। पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज गदादे, किशोर शेरकी यांच्यासह पथकानं कारवाई केली। या प्रकरणात पारशिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।